व्यतिरिक्त आपल्याला अधिक गतिमान करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांनी जे योजलं आहे की महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला एक नंबर करायचा आहे आणि त्यासाठी ते सातत्याने दिवसाचा रात्र करतायत. 24 तासांपैकी 18 तास जवळजवळ ते महाराष्ट्रातील जनतेसाठी देण्याचा सातत्याने प्रयत्न करतायत. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या 1 वर्ष त्यांच्या या कारकीर्द पूर्ण महायुतीच्या या कार्यकाळाला पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो संक्षिप्तमध्ये जो विषय आपल्यासमोर मांडायचा होता तो मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी शांतपणे हा विषय ऐकून घेतलात त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि तुमचा आवडता विषय सांगतो, पुढचा सांगतो ना, ह्याच्यापेक्षा दुसरा एक आवडता विषय आहे कारण मला लग्नाला पण जायचं आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आत्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अतिशय जोमामध्ये सर्व ठिकाणी सुरू होत्या आणि त्यापैकी काही निवडणुका या पूर्ण झाल्यात, परंतु काही नगरपालिकेच्या निवडणुका अजूनही काही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित आहेत. 20 तारखेला त्या निवडणुका होणार आहेत. परंतु या सगळ्या गडबडीमध्ये निवडणूक असते, निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप अशा सगळ्या गोष्टी होत असतात आणि तशा होणं हे स्वाभाविकही असतं. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की या संदर्भात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजण महायुतीमध्ये एकत्रपणे सत्तेमध्ये गेली 1 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील जनतेसाठी फार हितावह आहेत. हे मी आत्ताच सांगितलेल्या विषयामुळे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्यामधलं आणि केंद्रातलं सरकार अतिशय सुरळीतपणे 2029 पर्यंत चाललं पाहिजे ही धारणा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची आहे आणि हीच धारणा भारतीय जनता पार्टीची सुद्धा आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि पूर्ण पार्टीचे असणारे आमचे सर्व नेते मंडळी याच दिशेने आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही दिवसा अगोदर काही घटनाक्रम असेच होत राहिले की त्या घटनाक्रमांमुळे काही ना काहीतरी विषय पुढे जात राहिले. कालच या संदर्भामध्ये 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत. त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे. त्यामुळे कल्याण डोंबिवली आणि हा सगळा जो भाग आहे जरा एकदम अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे त्या संवेदनशील भागामध्ये काही प्रवेश हे शिवसेनेकडून काही प्रवेश घेण्यात आले. त्यामुळे मग त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने सुद्धा काही प्रवेश त्या संदर्भात घेतले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.